काय इंदू कुठे आणलंस तू हे? हो ना, काय टाइमपास लावलाय? माझी कामं सोडून कशाला आलोय मी इकडे? पप्या आत आहे ना ती? हो आताच आहे. अरे कोण आहे आत? महाराज ह्या घरात श्रीकला आहे. काय? पुन्हा श्रीकला? इंदू का मागे लागलीस तिच्या? हो ना इंद्रायणी, अगं ती का असेल या घरामध्ये? ते मला माहित नाही, पण या घरात ती नक्की आहे. आणि तिची कसली तरी तंत्र साधना सुरू आहे. आर यू गोइंग मॅड इंदू? तंत्र साधना म्हणजे बायकोवर असे आरोप करताना लाज नाही वाटत तुला? लाज मला नाही, तिला वाटली पाहिजे. गोपाळ इंदू अहो महाराज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अहो मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आतमध्ये एक बाई पण आहे तिच्या सोबत आणि ही तीच बाई वाटते मला जिने शकुंतला काकींच्या बांगड्या त्या दादासाहेबांना विकल्या होत्या. शट अप इंद्रायणी, तू आता माझ्या बायकोवर चोरीचा आरोप करतेस. यू आर क्रॉसिंग द लिमिट नाव. आरोप नाही लावत आहे, पुराव्यानिशी सिद्ध पण करणार आहे. आपल्या घरात ज्या उलट सुलट घटना घडतायत ना, त्या सगळ्या त्या श्रीकलामुळे. आणि तिने हे माझ्या समोर कबूल केले. महाराज तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेते ती पोरगी. इंदू तू हे सगळं जबाबदारीने बोलतेस? विठुराया शपथ, पोरगी खोटी आहे महाराज, नाटक करती. आमचा नाही विश्वास यावर. नाही विश्वास बसत ना, तुम्हीच आत जाऊन बघा. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊनच जाईल. इंद्रायणी, माझ्या मनात कसलेच प्रश्न कुठल्याच शंका नाहीयेत, त्यामुळे मी आत येणार नाही. मला काम आहे. गोपाळ एकदा आत जाऊन बघ, तुला सगळं कळेल. इंद्रायणी तू आता आती करतेस? पा थांब. इंद्रायणी आपल्याला जे काही सांगते त्या गोष्टीची शहानिशा आज एकदाच काय ती करून टाकू आपण. आपण सगळेजण आता इथे आहोत. खऱ्या खोट्याचा सोक्ष मोक्ष जो काही लागायचा आहे तो एकदा लागू देत. देवराया, पण अभ्यास करतोय तू? कर कर, चांगला अभ्यास कर आणि चांगली नोकरी मिळव मोठा झाल्यावर. तू नोकरी नाही केली तर मग विंजय सरकारना म्हातारपणी कोण पोचणार? हा कर कर अभ्यास कर. जावई बापू कुठं निघालात? अहो सासूबाई, तुम्हाला काय सांगू, 4चा उपवास आहे ना, विंजय सरकारांना काही सहनच होत नाही. हा, म्हणून आम्ही जरा स्वयंपाकघरात चाललो होतो, अल्पोपहारासाठी काय मिळतंय का बघायला. बाकीचे कुठे? बाकी तसं नाही, काय आहे, आम्हाला आदरार्थी बहुवचन वापरलं आम्ही. आवताच नाही हो. घरातले बाकीचे कुठं आहेत? बाकीचे माहित नाही हो. नाही म्हणजे काय झालं, स्वयंपाकघरात जात होतो ना तेव्हा आम्हाला हा प्रश्न पडला होता. मग म्हणून पुन्हा एकदा चेक करून घेतलं, पण आम्हाला नाही माहित सासूबाई. पण तुम्हाला तर सगळ्यांचं सगळं माहिती असतं. हा माहित असतं, पण काय होतं ना सासूबाई, कधी कधी आम्हाला ना आता आतमध्ये फुकटचं चरायला जाण्याच्या आधी सगळेजण कुठे आहेत ते मला सांगा. पाहून या जा. ठीक आहे. आजी, दादी साहेबांना कुठेही पाठवायची गरज नाहीये. ज्युनियर विंजय सरकारांना सगळ्यांचं सगळं माहिती. अरे मग आधी का नाही सांगितलं? हा, पिताश्रींची चंपी होण्याची वाट बघत होतास का? अहो बाबा, अभ्यासात कॉन्सन्ट्रेट झालं होतं. ते काय नोकरी मिळून पोसायचं आहे ना तुम्हाला.
अरे तू तर आ, तुला आ. देवराया मला सांग कुठं गेले समदे? इंदू मामी सगळ्यांना घेऊन गेलीये कुठं? श्रीकला मामींचं गुपित दाखवायला. गुपित? अधिभूत ते कैसे येथ अधिदैव कवडासे ते उघड मी परियेसे ऐसे बोला. श्रीकला बघितलं का महाराज इथं ती तुम्ही सगळे इकडे काय करताय? एक मिनिट, काय झालंय? बाबा, आईंची तब्येत तर बरी आहे ना? अगं श्रीकला काळजी करू नको. शकुंतला बरी आहे, तिला काही नाही झाले. हा काय ग इंदू, हे दाखवायला आणलंस का आम्हाला इथे? म्हणजे काय दाखवायचं होतं तुम्हाला ताई? तुम्ही सगळ्यांना इकडे घेऊन आलात का? इंदू काय तू काहीतरी पुराव्यानिशी सिद्ध करणार होतीस. बोल आता, काहीतरी बोल. इंदू अगं काहीतरी विचारतोय ना तुला, त्याचं उत्तर तरी दे. मी सांगतो. श्रीकला इथे कुणाची तरी सेवा करते. हो, तिने मला ज्ञानेश्वरी वाचन दाखवली. नाही. नाही काय नाही इंदू, अर्जुनची सेवा करणं पाप आहे का? इंदू काय दाखवणार होतीस आम्हाला सगळ्यांना? बोल. नाही महाराज, या श्रीकलाने इथे श्रीकलाने काहीतरी चालाकी केली. हे जे सगळं समोर दिसतंय ना, हे सगळं खरं नाहीये. तिचं यामागे काहीतरी कट कारस्थान आहे. बरोबर ना? बरोबरच आहे. या श्रीकलेचा ना कट आहे हा. मी सांगते ना महाराज, हे बाबा नव्हते. बाबा तुम्ही नव्हतात, नाही तर या पोरीने आणलं ना तुम्हाला इथं. ताई, ताई प्लीज शांत व्हा. अहो आजारी माणूस आहे. तू चुप गा. ती बाई कुठे आहे? ती बाईला पोलीस तर होम चालू होता इथं. मी म्हणते मग काय बाष्प झालं का आता त्याचं? कवडून गेलं कापरासारखं वाऱ्याबरोबर. महाराज खरंच ते होम होत. इंदू काय बोलतीयस तू? कळतंय का? हिने लपून ठेवलं. मी शोधते ना, कुठतरी लपवलंय त्या बाईला आणि मी बघून आले. थांब. हे श्रीकला
कुठे लपवलं सगळं? ती बाई कुठे आहे सांग मला. ताई, एक मिनिट, कुठे आहे ती बाई? तुम्ही प्लीज हळू बोला ना, आजोबा आजारी आहेत ना. चुप. एक शब्द बोलायचा नाही हा. फक्त सांग ती बाईकडे तुझी सगळी नाटकं कळतात मला. कुठे सांग. नाटक तू करतेस इंद्रायणी. तू खोटी पडलीस आणि तुझ्या नाटकावर पडदा टाकण्याची वेळ आली आहे आता. ताई ताई, मी खरं सांगतेय, आजोबा ना एकटे असतात इथे आणि म्हणून ना मी आले होते, ते आजारी होते ना म्हणून त्यांची सेवा करायला आले. ते म्हणाले की अगं मला ज्ञानेश्वरीचे 4 श्लोक वाचून दाखवशील का, म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचत बसले होते. आजोबा आजोबा मी खरं बोलते ना, मी खरंच असंच केलं ना. हो, मला तुने ज्ञानेश्वरी वाचून दाखवली. मी बाबा, मी खरंच काय करू मी? शांत हो बाळा, शांत हो. हा? बघितलंस का इंदू? आता तरी बघ, तू चुकीचा विचार करतेस तिच्याविषयी. डोळे उघडून बघ. त्या दिवशी तुझ्या नवऱ्यानं माझ्यावर घाणेरडे आरोप केले आणि आज तू पण नाही. त्यांना काही वाटलं ना तर ते ज्यांना पाठीशी घालतात ना त्यांचे कान पकडून त्यांना जाब विचारतील. काय व्यंकू महाराज, विचाराल ना जाब? गोपाळ, हे बघ, तू बाबांविषयी असं काही बोलू नकोस. आणि इंद्राणी ताईंचा गैरसमज झाला असेल, आपण त्यांना माफ. पाहिलंस का इंद्रायणी, श्रीकलाचं मन किती मोठं आहे ते पाहिलंस का? आणि तू तिला शी. अगं आता तरी जरा लाज वाटू दे. चल श्रीकला. तुझी इंदू मामी आहे ना, श्रीकला मामीचं कोणतं गुपित फोडणार होती रे? अगं फोडणार नव्हती, दाखवणार होती. आता ते जे दाखवणार गुपित आहे ते गुलदस्त्यात ठेवल्यानंतर कधीतरी फुटणारच ना. अगं ज्युनियर विंजे सरकार कोणत्याही गुलदस्त्याबद्दल बोलत नव्हते आजी. ए बाबा, जर का तू मला सांगितलंस ना तर मी तुला हे लॉलीपॉप देईन. हे बघ, जेवढी इन्फॉर्मेशन माझ्याजवळ होती ती मी तुला दिली. आता पुढच्या इन्फॉर्मेशनची आयडिया ज्युनियर विंजे सरकारांकडे नाहीये. चल निघ. माहित नाही म्हणे. मोठा बाई, काय रे, तू गोपाळ मामाच्या रूम बाहेर काय करतेस? तू काय माझा सासरा आहेस मला विचारायला? अगं जनरल नॉलेज साठी विचारलं. इथं कशाला आला? अगं तू लॉलीपॉप दिलंच नाही. घे आणि जा इथून. पण काहीतरी गौड बंगाल नक्कीच आहे. ही श्रीकला काही साधी मुलगी नाही. मला म्हणाली मला मारावं लागेल, तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं नी या श्रीकलाच्या नाना कलांकडे नीट लक्ष दिलं पाहिजे.
कोणी नाहीये तोवर पाहून घेते. सगळंच तर जिथल्या तिथं आहे. काय असेल या बाटलीत? वेगळीच दिसते. तुम्हा दोघांना नक्की पाहिजे तरी काय रे अधोक्षज? सांग ना. त्या दिवशी तू माझ्यावर कसलेही बेछूट आरोप लावलेस, पण मी शांत राहिलो. पण आज तुझ्या बायकोनं जे केलंय ना, ते सहन करण्याच्या क्षमतेच्या पलीकडचं आहे रे. ती सतत श्रीकलावर आरोप करत सुटली. तिला श्रीकला या घरात आलेली सहन होत नाहीये, कळतंय का तुला? तुम्ही दोघं आम्हाला एकदा फुल अँड फायनल काय ते सांगून टाका. आम्ही दोघं या घरामध्ये राहू की नको? आम्ही या घरातून निघून जावं अशी तुमची इच्छा आहे का? वाटेल ते बोलू नकोस गोपाळ दादा. अरे वाटेल ते ती बोललीये. अरे मग त्यासाठी मी तुमच्या दोघांची माफी मागतो. खरोखर मी माफी मागतो तरी तिचीच बाजू घेतो. तुला माफी मागायची काही गरज नाही अधोक्षज. पाहिलंस? लाज तरी वाटते का बघ तिला. गोपाळ, का लाज वाटून घ्यायची रे? मी खरं तेच बोलते. मी बालपणीची मैत्रीण आहे रे तुझी. तुला माहिती मी कधीच खोटं बोलत नाही. गोपाळ रे, विश्वास ठेव ना माझ्यावर. विश्वास? आणि तुझ्यावर शक्य तरी आहे का? आपल्या दोघांच्या वाटा केव्हाच वेगळ्या झाल्यात इंद्रायणी, ते तुझ्यामुळे. आणि आता तेच चलतंय तुला. तुला माझं लग्न झालेलं बघवत नाही. म्हणून तू श्रीकलावर असले घाणेरडे आरोप करत सुटलीस. गोपाळ, मर्यादा सोडून बोलू नकोस. इंद्रायणीनं तिची मर्यादा सोडली आहे, दिसत नाही का व्यंकू महाराज तुम्हाला? तिच्यावरच्या आंधळ्या विश्वासाची पट्टी काढा आता तरी डोळ्यावरून. गोपाळ, गोपाळ प्लीज, बाबांची या भाषेत बोललेलं मला नाही चालणार. आणि ठीक आहे, इंद्रायणी ताईंचा गैरसमज झाला, त्या मला बोलल्या. आपण त्यांना माफ करून टाकू. प्लीज थांबवा आता हे सगळं, प्लीज. मायो मस्त बर का, मस्त. पण आता पास झालं. या घरात जे वादंग सुरू आहे, कुणामुळं? तुझ्यामुळं ग श्रीकला, तुझ्यामुळं. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुला आणि त्या म्हातारीला हवन करताना. मीच काय, माझ्यासोबत पप्या पण होता. एक मिनिट. पप्या होता तिकडे.
पप्या तू तिकडे होतास? हो होतो मी तिकडं. तू काय पाहिलंस ते सांग सगळ्यांना मग. अरे ती श्रीकला वहिनी होती तिथं. अरे ते माहिती रे सगळ्यांना, आतमध्ये ती काय करत होती ना ते सांग. अरे ती तिथे होम करत होती. तू काय पाहिलंस हे विचारतोय मी, मला सांग तू काय पाहिलंस? अरे नाही, इंदून शिडीवर चढून पाहिलं. मी खाली सपोर्ट द्यायला थांबलो होतो. तू श्रीकलाला होम करताना पाहिलंस की नाहीस? नाही. घ्या. पाहिलंस इंद्रायणी? यावरून हे सिद्ध होतं की तू फक्त खोटारडी नाही तर एक निलाद्री वाईट मानसिकतेची मुलगी आहेस.